नगरमध्ये काय घटना झाली काय माहिती? हे बघा, मी या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी गाडीमध्ये काही चॅनलवरती बातम्या आल्या आपल्या, त्या बातम्या बघितल्या. तर त्या बातमीमध्ये शरद पवार हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरला गेलेले आहेत. ते गाडीतून उतरत आहेत आणि तिथं काही खऱ्या औरंग्याच्या पिलावडी घोषणा देत आहेत की आम्हाला अहमदनगरच नाव पाहिजे, अहिल्यानगर नको, जोरजोरात घोषणा देत आहेत. आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडला की आता वर्षभर हे नामांकनाचा विषय सुरू आहे. मे 2023ला 31 मेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अहिल्या भक्तांच्या मागणीवरून की होय आम्ही अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करू. आणि त्यांनी केलं. तसा निर्णय घेतला कॅबिनेटचा, केंद्राला पाठवला. मागच्या 15-20 दिवसापूर्वी केंद्राच्या रेल्वे आयोगाची मंजुरी आली की अहमदनगरचं रेल्वे स्टेशनचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं. आता पोस्टाची मंजुरी येईल. 1 वर्षामध्ये कुठल्याही व्यक्तीनं एवढे नेते पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरला आले असतील, एवढे कार्यक्रम झाले किंवा तिकडं संभाजीनगरला आले असतील, इकडं सगळीकडे राज्यभराचा विषय ना, तिथं कुणीही मागणी केली नाही. आज शरद पवार गेल्यानंतरच ते खऱ्या औरंग्याची पिल्लं का अशी मागणी करतायत? हा मिनी औरंगजेब आहे असं माझं म्हणणं आहे. शरद पवार म्हणजे हा मिनी औरंगजेब आहे, मिनी औरंग्या आहे. आणि त्या खऱ्या औरंग्याच्या पिलावळींना यामध्ये औरंगजेबाचे काही गुण दिसत असतील, काही अवशेष दिसत असतील त्यांना, म्हणून त्यांनी तिथं घोषणा केली असेल. कारण धनगरांचं वाटोळं करायचं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोराला पण माहीत आहे याला परफेक्ट सोल्युशन काय, शरद पवार. रामोशाचं वाटोळं करायचं असेल तर कोण आहे, शरद पवार. हे सगळ्या लोकांना माहीत आहे आणि म्हणून तिथं त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या अहिल्या भक्तांना माझी विनंती आहे, हे काय चाललं आहे बघा. यांना दंगली पेटवायची आहेत महाराष्ट्रामध्ये. सगळा हिंदू समाज हा अहमदनगरमध्ये रस्त्यावरती उतरलेला दिसेल. पवारांचं ही जी गेम सुरू आहे ना, एका बाजूला मताचा वापर करायचा, महाराष्ट्रामध्ये धनगराच्या मतावरती सत्य द्यायचं आणि परत धनगरांना मोडून काढायचं. रामोशाच्या मतावरती सत्य द्यायचं, रामोशाची सगळी वतनं खाऊन टाकायची, धनगरांची वतनं खाऊन टाकायची, धनगरांच्या जमिनी खाऊन टाकायच्या. सगळं हेच सुरू आहे, राजकीय अन्याय करायचा. हे यांचं पूर्वीपासूनचं धोरण आहे आणि त्यामुळं आता त्यांनी त्या भानगडीत पडायची आवश्यकता नाही. मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे विनंती करतो, एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे विनंती करतो, या घोषणामागं काय कारण आहे याची चौकशी झाली पाहिजे व्यवस्थितपणे. पवारांची पण चौकशी झाली पाहिजे. लय पवारांचा लाड करू नका हो. हा काय कुठला असा काय वेगळा फार कोणतरी माणूस आहे त्याचा रिस्पेक्ट, अरे काय व्हायचं ते होईल ना, काय होणार आहे होऊन. महाराष्ट्रामध्ये परत महायुतीची सत्ता येणार आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या सामान्य गोरगरीब लोकांनी ठरवलं आहे. त्याला कळतंय नेमकं काय महाराष्ट्रामध्ये चाललं आहे. त्यामुळं कुणाचाही मुलाहिजा न ठेवता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा केलेला असताना तिथं अहमदनगरच पाहिजे अशा ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्याचा मी जाहीर निषेध करतो. सरकारकडे विनंती करतो की याची चौकशी केली पाहिजे. आज आदिवासी समाजाचे काही नेते मंत्रालयात गेलेले आहेत आणि धनगर आरक्षणाला विरोध करत त्यांनी मुख्यमंत्री बघा, आदिवासी जमातीचे काही नेते आहेत. मी या विषयावरती बोलत नव्हतो, पण ह्यांची आता इतकी नाटकं चालू आहेत कारण नसताना. सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिला आहे की या देशातल्या SC आणि STमध्ये उपवर्गीकरण करा, ह्यांच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन करा. आत्ता जे तिथं बसलेले आहेत जिरवळ साहेबांच्या सोबत हे आदिवासी प्रतिनिधी आहेत, परंतु 70% आदिवासींना अजून STचा दाखला न देता त्यांचं हे खातायत. मी आता ह्या मुळामध्ये आहे, तुमचं सगळ्यांचं दुकान बंद होऊ शकतं. 33 आदिवासी प्रमुख जमाती असे आहेत, त्यामध्ये कोळी आहे. तुम्ही आता पंढरपूरमधल्या आपल्या कोळी बांधवांना विचारा, ते STमध्ये आहेत. 2011 म्हणजे देशाचं स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदा 51, 61, 71, 81, 91, 2001, 2011, आता 21ची जनगणना झाली नाही. SC आणि STचं आरक्षण हे जनगणनेवरती मिळतं, लोकसंख्येवरती. या महाराष्ट्रामध्ये 1,05,00,000 आदिवासींची लोकसंख्या 2011च्या जनगणनेमध्ये आहे. त्यातले 43 लाख लोक म्हणतात की आम्ही ओरिजिनल आदिवासी आहोत, आम्ही खरे आदिवासी आहोत. त्यात हे बसलेले सगळे आहेत, ते म्हणतात की आम्ही खरे आदिवासी आहे. आणि राहिलेले 63 लाख आदिवासीला म्हणतात तुम्ही बोगस आहे. अरे पण त्यांची लोकसंख्या 2011ला मोजली आहे ना. माननीय मुख्यमंत्र्यांकडे माझी विनंती आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे माझी विनंती आहे, हे तुम्ही ह्याचं खरं करा. 63 लाख लोकांच्या वरती अन्याय ही लोक करतायत. आज महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली बसलेत ना, हे म्हणतात की धनगर समाज आल्यानंतर आमच्यावरती अन्याय होईल. अरे अन्याय करणारे तुम्ही लोक आहात. तुम्ही त्यांना STचा दाखला देत नाही, त्यांना जात पडताळणी देत नाही, त्यांना तुम्ही तिथं ऑफिसला येऊ देत नाही. सगळं बजेट
1,05,00,000 वर तुम्हाला मिळतं. 1,05,00,000 वरती तुमचे 25 आमदार निवडून जातात. 1,05,00,000 लोकसंख्येच्या जीवावरती तुमचे 4 खासदार निवडून जातात. हे 63 लाख तुम्ही बोगस म्हणताय, ते जर बाजूला काढले तुमचे 2 खासदार वजा होतील आणि तुमचे 15 आमदार वजा होतील. हे ठराविक लोक आहेत, त्यामध्ये गावित, त्यामध्ये हे जिरवाळ, त्यामध्ये मधुकर पिचड, त्यामध्ये सावरा, हे अशा काही ठराविक लोक आहेत. ह्यांनी हे आरक्षण लाटलं आहे आणि म्हणून सरकारकडे आमचं मागणं असं आहे, सरकार त्या बाबतीत सकारात्मक आहे. हे मुख्यमंत्र्यावरती दबाव टाकतायत, महाराष्ट्रातल्या धनगरांची भूमिका अन्याय करण्याची नाही. धनगरांचा तो स्वभाव पण नाही अन्याय करणं. अरे बापू बिरू वाटेगावकर गावातल्या एका मागासवर्गीय मुलीवरती अन्याय झाला म्हणून स्वतः कुऱ्हाड हातामध्ये घेतो, बंदूक हातामध्ये घेतो, आयुष्यातली 30 वर्ष उसात घालवतो काही कारण नसताना. आदिवासी जमातीवरती अन्याय करणं आमचा स्वभाव नाही, आमची भावना नाही. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे, काय दिला आहे की त्यांचं ए करा, तुमचं बी करा. माझी सरकारला अशी मागणी आहे की जे 42 लाख लोक म्हणतायत आम्ही ओरिजिनल आहे त्यांना ए करा, जी 63 लाखांना ते बोगस म्हणतायत त्यांना बी करा आणि धनगरांना सी करा. सगळं भांडण मिटून जातं आहे. यांचा अधिकाराचा गैरवापर चुकीच्या पद्धतीनं धोरण राज्यामध्ये चालू आहे. जिरवळ साहेब तर सभागृहाचे उपाध्यक्ष आहेत, तुमच्याकडे एक संविधानिक पद आहे, तुम्ही जबाबदारीच्या पदावरती बसलाय, तुम्ही असा दुजाभाव नाही करू शकत. तिथं राजीनामा देऊन तुम्ही दुजाभाव करायला पाहिजे. ते आदरणीय आहेत, मोठे आहेत. मला आदिवासींच्या बरोबर भांडणच करायचं नाही, कारण ते आमचे भाऊ आहेत. आम्ही त्यांना काय विनंती करतो आहे की तुम्ही तुमचं 7% आरक्षण आहे ते वेगळं करा. त्यामध्ये तुमचं जी 42 लाख तुम्ही म्हणताय आम्ही ओरिजिनल आहोत ते हे करा. ज्यांना तुम्ही डुप्लिकेट म्हणताय पण त्यांची लोकसंख्या मोजून तुम्ही आमदार होताय, खासदार होताय, नोकरीत आरक्षण, शिक्षणातलं आरक्षण आणि केंद्राचं आणि राज्याचं बजेट घेताय, त्यांचं बी करा. आणि धनगरांचं 3.5% आरक्षण भटक्या विमुक्तांमध्ये आहे, भटक्या जमातीमध्ये, त्याचं सी करा. 3.5% वेगळं होईल. कुणावरती कसला अन्याय होणार नाही, परंतु वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू होतोय. असं व्हायला लागलेली आहे काय? हे बघा, मी नेता नाही, तुम्हाला जे अपेक्षित उत्तर आहे ते मी आत्ता देऊ शकत नाही, कारण एकदम इलेक्शनचा पिरियड आलेला आहे आणि माझ्यामुळं एखादा माहोल खराब होऊ नये, महायुतीमध्ये काहीतरी घोटाळा होऊ नये म्हणून मी त्या विषयावरती खरं बोलू शकत नाही आत्ता या घडीला. परंतु ज्यांनी सत्ता भोगली, अजितदादांच्या सोबत कोणी आलेत, भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत, अडचणीच्या काळात भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला मदत केलेली आहे. अरे एकदा आमदार गेली तर काय बिघडतं आहे का? हां, 50-50 वर्ष आमदारकीच मिळावी यासाठी तुम्ही जर कुणी लोक बदलत असाल तर त्याला काय फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही. आणि पवार हा विषय आहे का नाही, खरं तर मला म्हणजे आता ह्या विषयावरती लोकांचं खरं तर क्यू येते, क्यू. अरे जो माणूस गेली 55 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतो, जो माणूस दुष्काळी तालुक्यांना पाणी देऊ शकला नाही, जो गावगाड्यामधल्या लोकांना रस्ता देऊ शकला नाही, गावातल्या लोकांना घरकुल देऊ शकला नाही, पोरांना नोकऱ्या देऊ शकला नाही. आज हे आमची काय मागणी आहे? राजे उमाजी नायकांची जयंती सरकारनं साजरी करावी. 4 ओळीचं पत्र काढायचं होतं, 1 रुपयाचं बजेट लागत नव्हतं. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती सरकारनं साजरी काहीच केलं नाही हो. ह्या माणसांनी फक्त अशी काही लोक सांभाळली, कारखानदार केले, सूतगिरण्या दिल्या आणि त्यांना तिथं वतनदार म्हणून नेमलेलं आहे. पवारांना जी परिस्थिती तुम्हाला वाटते पश्चिम महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं घडेल, काही घडणार नाही. हे वाक्य तुम्ही लिहून ठेवा. मी टेंभुर्णीत तुम्हाला सांगतोय, खासदार किती मतांनी निवडून आले त्यांचे? 1 लाखांना आला असेल, 70,000 आला असेल, कुठं तर 1.5 लाखांना आला असेल. हे गणित फार मोठं नाही आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीसाठी. संविधान बदलणार. पवारांनी म्हणावं संविधान बदलणार. पवारांना कधी बाबासाहेबांच्या विषयी आस्था होती? काँग्रेसमध्ये ते पूर्वी होते, बाबासाहेबांचा 2 वेळा पराभव झाला होता. मराठवाड्याचं तुम्ही सगळी परिस्थिती बघितली. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण करण्याच्या वेळेस 500,000 लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडली. हजारो दलित वस्त्या झोपड्या जाळून टाकल्या. त्या पवारांना संविधानाचं काय पडलं होतं का? पण मताचं राजकारण, संविधान बदलणार आहेत. गावातला पाटील देशमुखसुद्धा म्हणायचं संविधान बदलणार आहेत. मला आनंद त्या गोष्टीचा आहे. जाऊ दे, आमच्या सीटा कमी आल्या, पण गावातला पाटील देशमुखसुद्धा म्हणत होता की संविधान बदलणार आहेत. बाबासाहेबांचं संविधान आहे, हे बदललं नाही पाहिजे. हे खरं तर बाबासाहेबांच्या संविधानाचाच विजय आहे. त्यामुळे आता विधानसभा आहे, संविधानाचा विषय तर विधानसभेत येत नाही, हा लोकसभेचा विषय आहे. आता तुम्ही खोटं पसरवू शकत नाही. काही जरी खोटं बोलला तर पवाराचं चिचोकं आता विकलं जाणार नाहीत. हे तुम्ही लिहून ठेवा. आणि मी सांगली जिल्ह्यात नाही, 5 जागा ह्या महायुतीच्या येणार आहेत. हे लिहून ठेवा तुम्ही. 5 जागा. मग कुठे येणार आहेत? कोल्हापूरचा मी हिशोब सांगतो तुम्हाला.
तिथं प्रकाश आवाडे इचलकरंजीत हमखास निवडून येणार आहे. तिथं हातकणंगलेला ज्याला सीट मिळेल तिथं विनय कोरे, भारतीय जनता पार्टी आणि प्रकाश आवाडे ती सीट निवडून येणार आहे. शिरोळमध्ये तिथं यड्रावकर हमखास निवडून येणार आहेत. तिकडं हसन मुश्रीफ ती सीट आहे. परत इकडं प्रकाश आंबेडकर आहेत. किती सांगू मी तुम्हाला आकडेवारी. तिकडं चंदगडची सीट आहे. एखादी दुसरी इकडं तिकडं होणार हो. त्यानं काय एखादा उंदीर माजला म्हणून तो काय बैलगाडी ओढतो का? उंदीर माजला तर तो घूस होईल, तो बैल होऊ शकत नाही ना. त्यामुळं पवारांच्या राजकारणाला प्रचंड मर्यादा आहेत. पवार हे संधी साधू नेते आहेत. पवारांना फक्त भांडणं लावण्यामध्ये ते माहीर आहेत. आता परवा काय स्टेटमेंट दिला, माननीय मनोज जरांगे यांची जी मागणी आहे ती योग्य आहे आणि त्यांनी दुसरी भूमिका मांडलेली आहे. धनगर समाज, वंजारी समाज, ओबीसी समाज यांना सोबत घेऊन जायचं आहे. अरे कसली दुटप्पी भूमिका. ठामपणे मांडा ना. तुम्ही मोठे नेते आहे ना, लोकनेते, राज्याचे लोकनेते आहेत, तुम्हाला लोक मानतात. तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. ठामपणे मांडा ना भूमिका. मग मनोज जरांगेच्या बाजून तुम्ही बोलला असाल. दुटप्पी भूमिका करायची, दुगल भूमिका करायची. मुतून कुस्ती कधी करते ना, मुतून का काहीतरी म्हणतात बघा, कुस्ती, मुतून कुस्ती करतेत, नुरा कुस्ती, हे असले उद्योग पवारांचे आहेत. अरे ठाम मांडा ना भूमिका. सरकारनं भूमिका मांडली, देवेंद्रजींनी भूमिका मांडली, एकनाथ शिंदेनी भूमिका मांडली. होय आम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणार आहे, दिलं त्यांनी. ओबीसीतून आम्ही आरक्षण देणार नाही, ओबीसीला धक्का लावणार नाही, ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली. का नाही पवार अशी भूमिका मांडू शकत? का नाही? कारण तुमच्यामध्ये ती धमाक नाही. तुम्हाला चोऱ्या माऱ्या केल्याशिवाय तुमचा आमदार निवडून येऊ शकत नाही, मताच्या भांडणं केल्याशिवाय. माझं चॅलेंज आहे पवारांना की तुम्ही जर या महाराष्ट्राचे लोकनेते असाल, तुम्ही स्वतःला समजा, मी तर मानतच नाही पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते, पण त्यांच्या काही पिल्लांना वाटतं की आमचा नेता फार मोठा आहे, दिग्गज आहे. अरे कुठल्या तरी कोपऱ्यात बसणारा नेता आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ठामपणे भूमिका घ्या की जरांगेंचं जे आंदोलन सुरू आहे ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागतायत. तुम्ही भूमिका मांडा की शरद पवारांचा त्या भूमिकेला पाठिंबा आहे. मांडा ना, तुमच्यात हिंमत आहे. नाहीतर ओबीसीच्या बाजूने भूमिका मांडा. होय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ही शरद पवारांची भूमिका आहे, जयंत पाटलांची भूमिका आहे. मांडा ना, तुमच्यात हिंमत आहे. आमच्या नेत्यांनी मांडली. आम्ही आमचं जे काही अडचणी आल्या लोकसभेमध्ये आम्ही ते भोगलं, पण आमच्या लोकांनी भूमिका खरी मांडली ना. तुम्ही भूमिका मांडा ना, हिंमतवान आहे. तुमचं लय वातावरण झालं आहे, तुतारीकडे सगळे पळायला लागलेत. तुम्ही एका वाक्यामध्ये भूमिका मांडा. हे तुमचा दुटप्पीपणा आहे ना, लोकांनी सगळ्या ओळखलेला आहे. आणि त्यामुळे मला तर काहीच वाटत नाही हो पवारांची सत्ता येईल, पवारांचं. आणि ही लोकं जातात का नाही, 29ला तुम्ही कुठं जाणार? हे पक्ष विसर्जित होणार. 24 नंतर पण विसर्जित होऊ शकतो काँग्रेसमध्ये. हा काय सांगावं पवारांचं. भाजपमध्ये होईल. माझ्या सुप्रियाला काहीतरी करा. अरे काय ह्यांना बिन बुडाचं गाडगं आहे. हे कुणीकडच्या बाजूला जाईल सांगता येत नाही. मग कशाला तुम्ही उगाच वाईटपणा घेताय कारण नसताना? त्यांना आता वाटतंय ते फक्त 1.5 महिन्याचा विचार करून निर्णय घेतायत. अरे तुम्ही 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, तुमच्या स्वतःचा आणि महाराष्ट्राचा विचार करून निर्णय घेतला तर तो नेता तुतारीचा निर्णयच घेऊ शकत नाही घेऊ शकत. आहे की जे 42 लाख लोक म्हणतायत आम्ही ओरिजिनल आहे त्यांना ए करा, जी 63 लाखांना ते बोगस म्हणतायत त्यांना बी करा आणि धनगरांना सी करा. सगळं भांडण मिटून जातं आहे. यांचा अधिकाराचा गैरवापर, चुकीच्या पद्धतीनं धोरण राज्यामध्ये चालू आहे. जिरवळ साहेब तर सभागृहाचे उपाध्यक्ष आहेत. तुमच्याकडे एक संविधानिक पद आहे, तुम्ही जबाबदारीच्या पदावरती बसलाय. तुम्ही असा दुजाभाव नाही करू शकत. तिथं राजीनामा देऊन तुम्ही दुजाभाव करायला पाहिजे. ते आदरणीय आहेत, मोठे आहेत. मला आदिवासींच्या बरोबर भांडणच करायचं नाही, कारण ते आमचे भाऊ आहेत. आम्ही त्यांना काय विनंती करतो आहे की तुम्ही तुमचं 7% आरक्षण आहे ते वेगळं करा. त्यामध्ये तुमचं जी 42 लाख तुम्ही म्हणताय आम्ही ओरिजिनल आहोत ते हे करा. ज्यांना तुम्ही डुप्लिकेट म्हणताय पण त्यांची लोकसंख्या मोजून तुम्ही आमदार होताय, खासदार होताय, नोकरीत आरक्षण, शिक्षणातलं आरक्षण आणि केंद्राचं आणि राज्याचं बजेट घेताय त्यांचं बी करा. आणि धनगरांचं 3.5% आरक्षण भटक्या विमुक्तांमध्ये आहे, भटक्या जमातीमध्ये, त्याचं सी करा. 3.5% वेगळं होईल. कुणावरती कसला अन्याय होणार नाही. परंतु वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू होतोय. गेले 8 दिवस मी बघतोय. मी या विषयावरती बोललो नव्हतो, मला उगाच जाऊ द्या, वाद नको, ती आपलीच लोकं आहेत. पण तुम्ही आता एकदम डायरेक्ट टोकाची भाषा, मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत टोकाची भाषा, देवेंद्रजींच्या बाबतीत, असं नाही ना. आता मागच्या 1.5 महिन्यापूर्वी आम्ही बोलत होतो का? नव्हतो. कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता 1.5 महिन्यापूर्वी आला आणि त्यांनी SCच्या जातीमध्ये आणि STच्या जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्यास परवानगी दिलेली आहे.
आता या काही प्रस्थापित जमातीला वाटतं की हे उपवर्गीकरण व्हायला नाही पाहिजे, कारण त्यांची टक्केवारी कमी होईल. आज तुम्ही 25 आमदार बसलाय, तिथं तुम्ही 14वर जाणार. बाकीचे 15 आमदार हे बाकीचे जे 10वर झालं 15 आमदार हे आमचा मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगरी कोळी, महादेव कोळी, नंतर ठाकर जातीचे हे जे छोटे छोटे ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे ती लोक होतील ना. आणि त्यामुळं माझं त्यांना विनंती एवढीच आहे, उगाच राजकारण उगाच कारण नसताना तापवू नका. हे तापवण्याची अजिबात आवश्यकता नाही. माढ्याचे आमदार एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.